नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS महाराष्ट्रामध्ये कट ऑफ कमी होण्याचे काय चान्सेस आहेत आणि कशामुळे कट ऑफ कमी होऊ शकतो हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3मध्ये BMS किंवा BHMSची सीट मिळाली नाही का, तर तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची संधी असते, ते म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड. तर विद्यार्थी मित्रांनो, या राऊंडमध्ये वॅकंट सीट भरल्या जातात आणि काही वेळा कट ऑफ नॉर्मल राऊंडपेक्षा कमी जाऊ शकतो. पण स्ट्रे राऊंडचे काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत जे प्रत्येक स्टुडंटना माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंडबद्दल पूर्णपणे माहिती सांगणार आहे. व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला स्टार्टिंगला पाहूया आपण नॉर्मल काउन्सिलिंग राऊंड. विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 असे 3 राऊंड होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पण राऊंड 1च्या तुलनेत राऊंड 3मध्ये कट ऑफ कमी होतो. समजा एखाद्या कॉलेजचा कट ऑफ राऊंड 1चा 400 मार्क्स असेल, तर राऊंड 3मध्ये त्याच कॉलेजचा कट ऑफ 350, 360 या मार्क्सवर होतो. म्हणजेच 50 ते 60 मार्कनी राऊंड 3मध्ये कट ऑफ कमी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर आहे बघा आता स्ट्रे वॅकन्सी राऊंड. हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी कोण एलिजिबल असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नाही, अशा विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी एलिजिबल असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये कट ऑफ कमी जाऊ शकतो, याचे कारण काय? तर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज नाही भेटल्यामुळे काही विद्यार्थी काउन्सिलिंग सोडून देतात व पार्शियल ड्रॉप घेतात व किंवा अदर ऑप्शन चूज करतात. तर त्यामुळे काय होऊ शकते बघा, खालचे विद्यार्थी वर जातात, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे चान्सेस खूप वाढतात. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्ट्रे राऊंड कोणासाठी? तर बघा, आपण म्हणलं की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3मध्ये कॉलेज अलॉट झालं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्ट्रे राऊंड असतो. नंतर आहे स्ट्रे राऊंडमधील महत्त्वाचा नियम. हा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात इम्पॉर्टंट रूल आहे बघा स्ट्रे राऊंडमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रे राऊंडपर्यंत तुम्ही गेलात ना, तर चॉईस फिलिंग खूप काळजीपूर्वक करा, कारण स्ट्रे राऊंडमध्ये तुम्हाला जे कॉलेजचं सीट अलॉटमेंट झालं आहे तिथे तुम्हाला ॲडमिशन घेणे कंपल्सरीच असते विद्यार्थी मित्रांनो. कारण की तिथे तुम्हाला ॲडमिशन घेणे कंपल्सरीच असते. जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतले तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमधून डायरेक्ट बाहेर पडतात. त्यामुळे चॉईस फिलिंग करताना आपल्याला कुठले कॉलेज पाहिजे तेच करा वॅकन्सी राऊंडमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कन्क्ल्युजन बघा, स्ट्रे वॅकन्सी तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे. याच्यामुळे काय कट ऑफ कमी होतो विद्यार्थी मित्रांनो, आणि हे खरं आहे की कट ऑफ कमी होतो. पण विद्यार्थी मित्रांनो, यासाठी खूप थोडा वेट करावा लागतो, कारण की पहिले 3 राऊंड होतात. मग विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा असते की मला कॉलेज भेटते नाही भेटत. आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत त्या कॉलेजची सीट भरत नाहीत, मग ते स्ट्रे राऊंड कॉलेजची सीट भरत नाहीत तोपर्यंत होत असतात. मग स्ट्रे वॅकन्सी राऊंड किती होतात? तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड विद्यार्थी मित्रांनो 5-10 असे होतात दरवर्षी, आणि जोपर्यंत त्या कॉलेजची सीट भरत नाहीत तोपर्यंत होतात. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये स्कॉलरशिप पण मिळत राहते, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची घाबरायची गरज नाही. जर तुम्हाला कमी मार्क असतील तर तुमचे नंबर लागतात, फक्त तुम्हाला लास्टपर्यंत वेट करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.